सर्वांना सविनय जय भीम. माझं नाव अनिरुद्ध अशोक काटे. मी आर्किटेक्ट आहे. मी सोलापूरचाच आहे. संविधान वाचन कार्यक्रमात माझं हे प्रथमच वर्ष आहे. तर आत्तापर्यंत आपल्याला लहानपणापासून आपल्या हक्क अधिकार मौलिक अधिकार सांगितले गेलेले आहेत, पण जे संविधानाचे बेसिक स्ट्रक्चर आहे ते सोडून बाकीचं जे आहे ते सांगितलं नाही कधीच. तर बाबासाहेबांनी म्हणलं होतं की युवकांनी तरुण मुलांनी राजनीतीकडे जावं. तर त्यासाठी ते राजनीतीकडे जाण्यासाठी जो स्ट्रक्चर आहे संविधानाचा तो माहिती असणं जरुरी आहे. जर आपण ते माहिती करून घेतलं नाही तर अज्ञानामुळे आपण जे काही राजनेता लोक जे काही बोलतात ते आपण बकऱ्यांसारखे त्याच्या मागे जाऊ. आपल्याला माहिती असणं एक खूप इम्पॉर्टंट आहे, जे की ह्या उपक्रमातून जे यंग आहेत त्यांना एक संधी मिळालेली आहे. तर हा कार्यक्रम असंच चालू राहिला पाहिजे आणि जो आपले जे प्राथमिक शिक्षण आहे त्याच्यामध्ये हे इन्क्लूड केलं तर अजून लहान मुलांना लहानपणापासून त्याची आवड निर्माण होईल आणि आपल्या अधिकार आणि हक्काच्या सोबत ते जे मंत्री आहेत त्यांना प्रश्न विचारू शकतील आणि नुसतेच प्रश्न नाही तर मुद्द्याचे प्रश्न विचारू शकतील आणि त्यांचे मुद्दे सॉल्व करू शकतील. तर एवढे बोलून मी इथे थांबतो आणि या कार्यक्रमाला अजून शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओके.